समज मनाची. मिरज मतदारसंघात 2009ला सुरेश भाऊंच्या रूपानं पहिल्यांदाच कमळ फुललं. सुरेश भाऊ गोरगरीब जनतेच्या जोरावर आमदार झाले. गोरगरीब जनताच माझी संपत्ती आहे असं सुरेश भाऊ वारंवार सांगतात. गोष्ट आहे खंडेराजुरीमधली. गावातील शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता. शेत जमिनीला म्हैसाळचं पाणी येण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत होते. शेतकऱ्यांनी येऊन दिनकर भोसले यांची भेट घेतली. दिनकर भोसले त्यावेळी कोणत्याही पदावर नव्हते. एक सामान्य शेतकरी म्हणून ते काम करत होते. भोसले यांनी शेतकऱ्यांना हा प्रश्न आपण आमदार सुरेश भाऊंच्या कानावर घालूया असा शब्द दिला. दुसऱ्या दिवशी दिनकर भोसले आणि सगळे शेतकरी सुरेश भाऊंच्या ऑफिसला गेले. त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न सांगितला. सुरेश भाऊंनी लगेच विचार करून तुमचा प्रश्न सोडवला जाईल असं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं. सुरेश भाऊंच्या ऑफिसमधून बाहेर पडताना या सगळ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक भलतंच समाधान होतं. दिनकर भोसले यांच्या माध्यमातून हा प्रश्न कायमचा मिटल्यानं आज खंडेराजुरीमधील सगळेच्या सगळे शेतकरी सुरेश भाऊंच्या पाठीशी आहेत. गावातील युवक प्रशासकीय सेवेत आणि सैन्यात भरती झाल्यावर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप भाऊ देतात. भाऊंच्या माध्यमातून गावामध्ये अनेक विकास कामं झाली आहेत. अजून कोणती कामं राहिली असतील तर येऊन भेटा असं हक्कानं सुरेश भाऊ खाडे खंडेराजुरीकरांना सांगतात. दिनकर भोसलेंना सांगा असं नेहमी सुरेश भाऊ खंडेराजुरीकरांना सांगत असतात. कोरोना काळात रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी भोसले यांना भाऊंनी मोठी मदत केली. यामुळंच आज खंडेराजुरीमधील जनता असं म्हणते, सुरेश भाऊच हा आमचा पक्ष आहे. सुरेश भाऊ सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशी खंडेराजुरीमध्ये चर्चा सुरू आहे.